राज्यातल्या सर्व लाडक्या बहिणींच्या मनात आज हर्षोल्लासाचं वातावरण निर्माण झालं आहे। बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी महिलांची एकच गर्दी झाली आहे। जवळपास पात्र असलेल्या सर्वच महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले आहे आणि ज्यांना पैसे मिळाले नसतील त्यांना आज उद्या 2 दिवसात पैसे मिळणारच आहे। पण काही महिला अशा आहेत का की ज्यांना पात्र असून सुद्धा पैसे मिळाले नाहीत? मग त्यांनी आपल्या समस्येचं निवारण कसं करावं याविषयी आपण आपल्या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही महिलांना याच वर्षी म्हणजे यंदाच 21 वर्ष पूर्ण झाले आहेत, मग त्यांना सुद्धा नवीन अर्ज कसे करता येईल याविषयी आपण आज थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत। तर मी नेहमीच आपल्या व्हिडिओमध्ये थोडक्या शब्दात सविस्तर माहिती समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो। तर माझ्या लाडक्या बहिणींनो, आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। बाजूलाच बेल आयकॉन आहे त्यालासुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम ज्या महिला पात्र असून सुद्धा त्यांना पैसे मिळाले नाही यांच्याविषयी थोडंफार माहिती जाणून घेऊया। तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला नसेल तर तुम्ही लवकरात लवकर बँकेत जाऊन KYC करून घ्या, बँकेशी आधार लिंक करून घ्या आणि हयातीचं प्रमाणपत्र बँकेत तुम्हाला नेऊन द्यावं लागेल। योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना महाराष्ट्र राज्य सरकारकडून दरमहा 1500 रुपये आर्थिक मदतीची तरतूद ही शिंदे सरकारकडून राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात करण्यात आली होती। 28 जून 2024 पासून ही योजना राज्यात लागू करण्यात आली होती। आता तुमचं जर आधार लिंक असेल, बँक व्यवस्थित असेल आणि सर्व निकषात तुम्ही जर बसत असाल आणि तुम्हाला जर पैसे मिळाले नसेल तर तुम्ही यावर काय उपाय करू शकता? तर राज्य शासनाने जिल्हा अधिकाऱ्यांना एक समिती गठीत करायला सांगितली होती। लाडकी बहीण योजनेचे सुपर पॉवर अधिकार या समितीला दिले होते। आता समितीत कोण कोण असणार आहे ते आपण थोडंसं जाणून घेऊया। आता याच समितीसमोर तुम्ही तुमच्या सर्व समस्या सोडवू शकता। तुमच्या मतदारसंघातच ही समिती गठीत राहणार आहे। या योजनेच्या सुलभ अंमलबजावणीसाठी अशासकीय आणि शासकीय सदस्य अशी समिती असणार आहे। अशासकीय सदस्यांच्या तालुका आणि वार्डस्तरीय समितीऐवजी विधानसभा क्षेत्रनिहाय समितीकडे अधिकार देण्यात आले आहे। म्हणजेच तुमचं जर काही अडचण असेल तर तुमच्याच विधानसभा क्षेत्रात तुमची समस्या सोडवण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे। ते तुमचं निवारण करणार आहे, त्यामुळे त्यांच्याकडे तुम्हाला जावं लागेल। अशासकीय सदस्यांच्या तालुका आणि वार्डस्तरीय समितीऐवजी विधानसभा क्षेत्रनिहाय समितीकडे सर्व अधिकार देण्यात आले आहे। म्हणजेच ही समिती या योजनेसाठी सुपर पॉवर ठरणार आहे। तुमच्या समस्या तुम्ही या समितीकडे आता मांडू शकता। या समितीचे सदस्य कोण असणार आहे याविषयी तुम्हाला माहिती तुमच्याच मतदारसंघात मिळणार आहे। आता दुसरी गोष्ट जाणून घेऊया की 21 वर्ष पूर्ण झालेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ कसा मिळणार आणि नेमका याच्यासाठी काय निर्णय होणार आहे याविषयी आपण थोडीफार चर्चा करूया। आणखी एक महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळात बैठकीत घ्यावा लागणार आहे। ज्या महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही, मात्र आत्ता ज्यांचं वय 21 वर्ष पूर्ण झालं आहेत, अशा महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा की नाही द्यायचा याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घ्यावा लागणार आहे। आत्तापर्यंत 21 वर्ष ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना याचा लाभ मिळत होता, पण नव्याने ज्यांचं वय 21 वर्ष पूर्ण होणार आहे त्यांना लाभ द्यायचा की नाही या संदर्भात मंत्रिमंडळात लवकरच निर्णय होणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिली आहे। तर ज्या महिलांना आता 21 वर्ष पूर्ण झाले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे। तुमच्यासाठी सुद्धा सरकार लवकरच काहीतरी निर्णय घेऊन तुम्हाला सुद्धा या योजनेत सामील करणार आहे। लाडकी बहीण योजना सुरू झाली त्यावेळी 21 वर्ष पूर्ण नव्हते, मात्र आता 21 वर्ष पूर्ण झाले आहेत। यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे। अशा महिलांना लाभ देण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत नव्याने निर्णय घ्यावा लागणार आहे। दरम्यान राज्य सरकारकडून विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महत्त्वाकांक्षी योजना राबवण्यात आली होती। या योजनेच्या अंतर्गत महिलांना दर महिन्याला 1,500 रुपयाचा लाभ दिला जातो। 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांचे वार्षिक उत्पन्न जर 2.5 लाखापेक्षा कमी असले तर त्यांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होतात।
तर आता तुम्ही 21 वर्षाच्या जर पूर्ण झाल्या असेल तर तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ होऊ शकते। याचं कारण असं आहे की लाडकी बहीण योजनेतून कमी केलेल्या महिलांची संख्या आता 9 लाख झाली आहे। यापूर्वी 5 लाख होती, आता 9 लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आल्याची माहिती महिला व बाल विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। त्यामुळे राज्य सरकारच्या 945 कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे आता ज्या महिलांना 21 वर्ष पूर्ण झाले असेल त्यांना सुद्धा पैसे मिळणार आहे आणि ज्या महिलांना पात्र असून सुद्धा या योजनेचा पैसा मिळाला नाही त्या महिलांनी आपल्या विधानसभा क्षेत्रात एक समिती गठीत झाली आहे, त्या समितीशी संपर्क साधावा आणि आपल्या समस्याचं निवारण तेथेच करून घ्यावं तुम्हाला लागणार आहे। विधानसभा निहाय तुम्हाला जर तुमच्या समितीची जर संपूर्ण माहिती लागत असेल तर तशी कमेंट करून मला सांगा। मी सर्व विधानसभा क्षेत्राची समितीचे संघटित समितीचे अध्यक्ष आणि सदस्य यांची माहिती काढून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन। तर ही होती आजच्या लाडकी बहीण योजनेविषयीची माहिती। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र। चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।